प्रियजन हो, येशूच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात का? तुम्ही अजूनही रडत राहता का? तुम्ही संपूर्ण रात्रभर तुमच्या अश्रूंनी उशी ओलावली का? तुम्ही काहीतरी आठवून दिवस अश्रूंमध्ये घालवत आहात का? तुमच्या अश्रूंना उत्तर मिळेल की नाही याची तुम्हाला चिंता आहे का? मी रडतोय, पण कोणालाही पर्वा नाही. मी एकटाच रडतोय, जेणेकरून कुणीही ते पाहू नये. तुम्ही संपूर्ण रात्रभर तुमच्या अश्रूंनी उशी ओलावता का? प्रभू ते पाहतो. तो तुमचे अश्रू पाहत आहे. देवाचा एक माणूस म्हणतो, स्तोत्रसंहिता 6:8 मध्ये, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. तुम्हाला माहित आहे का तो कोण आहे? दावीदच तो होता ज्याने आपल्या अश्रूंच्या दरीतून वाटचाल केली. एका बाजूला आशीर्वाद होता, पण दुसऱ्या बाजूला अश्रू होते. आणखी एका बाजूला दुःख होते. बायबल सांगते, तो इतका रडला की त्याच्यात अजून रडण्याची ताकदच उरली नाही. त्याने सर्व काही गमावले. त्याचे मित्र सुद्धा त्याचे शत्रू झाले आणि त्याने त्याच्यावर विश्वासघात केला. ते त्याच्या विरुद्ध उठले. तो खूप अश्रू आणि वेदनेत होता. तरीही तो म्हणतो, प्रभूने माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. प्रभूने तुमच्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. त्याने तुमचे अश्रू पाहिले आहेत. याचा अर्थ काय? प्रभू उत्तर देईल. तुमचे अश्रू आनंदात बदलतील. तुमचे दुःख आनंदात रूपांतरित होईल. तुमचे शोकाचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील. म्हणूनच प्रभू तुमच्याशी बोलतो. मी असे अनेक लोक पाहिले आहेत. ते अश्रूंनी येतात आणि रडतात. ते म्हणतात की त्यांना काय करावे हे काहीच कळत नाही. मीही त्यांच्यासोबत रडतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना निरोप देतो. काही दिवसांनी ते आनंदाने परत येतात. ते म्हणतात, भाऊ, प्रभूने माझे अश्रू बदलले. सर, त्याने माझे अश्रू बदलले आहेत. मी अशा हजारो लोकांना भेटलो आहे. तुमच्या आयुष्यातही आज तुमचे अश्रू बदलणार आहेत. प्रभूने तुमच्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. आता विश्वासाने प्रार्थना करा. तुम्ही माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आहे आणि माझे अश्रू बदलतील. मग तुम्ही एक चमत्कार घडताना पाहाल. तुम्ही प्रार्थना कराल का? येशू, तू माझ्या अश्रूंना पाहणारा देव आहेस. तू मला रडताना पाहिलेस. तू माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आहेस. तू माझ्या रडण्याच्या आवाजाला उत्तर देत आहेस. तू माझे रडणे बदलत आहेस. तू माझे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलत आहेस. मी यात एक चमत्कार होईल अशी अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.